साताऱ्याच्या सावळी गावामध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। मुंबई क्राईम ब्रांचने ही धडक कारवाई केली आहे। सावरीतल्या शेतामध्ये म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज बनवण्याची प्रक्रिया सुरू होती। 10 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आणि तिघांना ताब्यात घेतलं गेलंय। मुंबईतून दोघांना पकडल्यानंतर एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झालाय। एमडी ड्रग्ज तयार करणारे सगळे पश्चिम बंगालचे असल्याची माहिती आहे। ओमकार दिघे नावाचा तरुण ड्रग्ज तयार करणाऱ्या कामगारांना तेजस लॉजमधून जेवण आणून द्यायचा हेही कळलंय। तर तेजस लॉज ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळते। दरम्यान साताऱ्यातल्या ड्रग्ज प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी एक पोस्ट करत सरकारला काही सवाल केलेत। हर्षवर्धन सपकाळ म्हणतात, ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची? मुंबई क्राईम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करतंय? सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात नक्की काय सुरू आहे? मुंबई क्राईम ब्रांचला नेमकं कोणतं घबाड सापडलंय? इथून जवळच असलेल्या तेजस हॉटेलमध्ये रात्री मुक्कामाला असलेले प्रकाश शिंदे कोण? गृहमंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।